आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ड्रग्सचे वितरक सापडले आहेत। त्यामुळं ह्याची एक जनजागृती विद्यार्थी असतील, आपले पालक असतील किंवा इथलं पोलीस प्रशासन असेल त्यांच्यामध्ये एक जनजागृती व्हावी या उद्देशानं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आणि जो काही ह्याच्यामध्ये वितरित करणारे जे ड्रग माफिया असतील त्यांनासुद्धा एक जरब बसला पाहिजे, हा या मोर्चाचा उद्देश आहे। खुल्या मेडिकलमध्येच ड्रग भेटतं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अजून अन्न प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल कारवाई करताना दिसत नाही, यासाठी आपण काय MD ड्रग्ससारखे जर ड्रग हा कुठल्या मेडिकलवाला जर वितरित करत असेल तर ते नक्कीच मेडिकल युवा सेनेच्या वतीनं फोडण्यात येईल। ड्रग बरोबरच इतर अवैध धंदे शहरामध्ये वाढलेले आहेत, त्या संदर्भात आतापर्यंत आपण कोणतं आंदोलन केलं नाही, ड्रगबद्दलच काय केलं? ड्रग हा असा विषय आहे की त्याच्यामध्ये कमी वेळातच माणसाला जीव गमवावा लागतो आणि त्याच्यामधून कसल्याच प्रकारचा हा तरुण बाहेर येऊ शकत नाही। त्यामुळं आम्ही हा विषयाबद्दल थोडंसं सिरियसली हा मोर्चा काढलेला आहे। बाकीच्या अवैध धंद्याबाबत तुम्ही काय कारवाई करणार, काय कारवाईसाठी 100% अवैध धंद्याच्या विरोधात युवा सेना ही कायम जागृत असणार आहे आणि इथून पुढे जर अवैध धंद्याचा वावर आपल्या धाराशिवमध्ये वाढला तर त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करणार। बनावट दारूचे प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे। वाईन शॉपमध्येही पोलिसांनी कारवाई केली, पण अद्याप ही एक्साईड असेल किंवा कुठल्याही प्रकारची ती गंभीर्याने दखल घेत नाही किंवा अन्न प्रशासन त्या बाबतीतही आम्ही युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल। परंड्यामध्ये एक ड्रग्सची कारवाई झाली आहे, तुळजापुरीमध्ये एक झाली, पण मात्र आपण आपल्या विरोधात ज्या भागात राहतात त्यांच्या भागात जी कारवाई झाली त्या संदर्भात मात्र उस्मानाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगैरे मटका खुलेआम चालतो, दारू विकली जाते खुलेआम, अवैध धंदे राजरोसपर्यंत चालू आहेत। अशाबद्दल आपण आजपर्यंत कधीही आंदोलन केलेलं नाही आहे। नाही, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथून पुढे 100% त्या बाबतीतही युवा सेना आवाज उठवेल।